जाणार होय. तर मित्रांनो हा आहे गणा मेंढराक आला होता आणि या गणाला आता जवळजवळ 3-3.5 किलोमीटर एवढं सगळं डोक्यावरती सरपण घेऊन जायचंय. मित्रांनो केवढा भारा घेऊन चाललाय सरपणाचा, अख्ख्या कड्या पर्यंत जायचे. हा आपलं ना तोका ते झाड दिसतंय का टेकडावरती, तो का आपली मेंढरं तर तिकडं पलीकडे गेल्यात मित्रांनो. आता मी तिकडंच चाललोय मेंढरांच्या साईडला. आपले एकदम जवळ काय बघा बदक आहे बघा कसं पोहते. बघा कसा अडवते यायला. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज सुद्धा आपली ड्युटी मेंढराकडेच आहे आणि आपण मेंढराकडे गेलो तरी तुम्हाला एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण दाखवतोच. तर आज तसंच त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला आपल्या डोंगरातलं वेगळ्या ठिकाणी गेलो ना तिकडलं वेगळं वातावरण पाहायला भेटेल. चला मित्रांनो, या ठिकाणी बघा घोडी आले, ते घोडी वाडा आलाय आपल्या इकडं आणि ह्या दोन महिलांना आज घोडे आणले. आपल्या इकडे तिकडे गेलेले घोडी घेऊन यायचं काम लागले. त्या म्हणल्या राहतो आमचा व्हिडिओ काढा. आता यांचा व्हिडिओ काढतोय मी. आपल्या घोड्याला आलाय ना. हा बरं चला बघा यांची घोडी घोडी तिकडं खाली येते ते साईडला. आपली सगळी मेंढरं आता डोंगरात चरायला चालल्या ते. आणि या ठिकाणी बघा नवीन वाडा आलाय ना तो आपल्या भावांचा. ते आपण एकदा वाड्यावरती गेलो होतो मित्रांनो, जेवण केलं होतं. कोणी ब्लॉग पाहिला नसेल तर बघा हा ब्लॉग. तर त्यांचाच वाडा आलाय बघा. किती मांदळी घोडी आहेत त्यांची, भरपूर अशी या ठिकाणी घोडी आहेत सगळी चरते. ते वाडा गेला तर फिरायला, त्यामुळं घोडी बघा कसली तयार आहेत. लई खायला असतं मित्रांनो. इकडं वर 2-4, इकडं खाली 1-2-3 टोटल 7 घोडी आहेत. त्या ठिकाणी बघा आपली शेळी इकडचा पाला होती मित्रांनो. कसं खाता येते ह्यांना काय जण बघा. अजून मागून बी येते ते हळूहळू मेंढर. डोंगरात जायचे आज सगळी खंड डोंगरात पोचली. कसं काय बरं आहे का? या व्यक्तीला ओळखता का तुम्ही? ज्यांनी कोणी आपला पाठीमागचा एक ब्लॉग पाहिला असेल ना साहित्य गावाला घेऊन गेलेला, त्यांनाच माहीत असणार आपला भाऊ. मग भाऊ काय चालले? कुठं गेलता वाडा? मग जेजुरी बिजुरी तिकडं होतं का चरायला? हां चांगलं फिरून आलाय आता आपल्या गावाला. आहे का चराय? काय एकटाच आहे काय मेरा? हां बा सगळी मेंढरं चरते ते आपल्या लालू भाऊची. लालू भाऊनी आपल्याला बोलून घेतला आवर्जून मित्रांनो व्हिडिओ काढायचा. मग येता जाता पाणी पिणार खडकावरती. पुढं बी बघा चाऱ्या बिऱ्या चांगल्या भरल्या त्या बघा. एकदम स्वच्छ पाणी प्यायलाय आपल्या मेंढरांना डोंगरात. पावसाचं पाऊस झालाय, बीज पाऊस होता पण पाणी नळ्या बिळ्या वाहत होत्या चांगल्या. नाला तर बघा मित्रांनो खूपच पावसाच्या पाण्याने भरलाय बघा. काल इकडं वर काहीच पाणी नव्हतं. या कालच्या पावसाने हा अख्खं फुल झालाय नाला. इथं आपण आपली मेंढर सुद्धा धुतो असं म्हणजे कातरणीच्या वेळेस. या अशा अलीकड पलीकडे जायला जागा आहे. तिकडं डोंगर, इकडं आडेल डोंगर, असं मध्येच पाणी असं खाली जायला. हे सगळे मेंढर या ठिकाणी चरायला आले. ते पलीकडं बघा काही पवाय आल्या ते आपल्या नाल्यावरती. एकदम खोल डोंगराच्या मधला हा नाला आहे. अलीकडून डोंगर अलीकडून डोंगर आहे असा आणि एकदम खोल आहे मित्रांनो. त्याच्यात कडे आपली सगळी मेंढर चरते ते मस्तपैकी. आता या ठिकाणी बघा काय तरी गुफा आहे मित्रांनो. बघा केवढी आहे गुफा आणि या गुफेच्या शेजारचा व्ह्यू बघा. बघा कसा आहे व्ह्यू, कसा आहे धबधबा. एकदम क्वालिटी आहे का नाही मित्रांनो. या ठिकाणी बघा कोण आले. गणा इकडे काय चालवले? कुठं नेणार आता? होय आता इथनं तू वाड्यावर जाणार होय?
तर मित्रांनो हा आहे गणा मेंढरा का आला होता आणि या गणाला आता जवळजवळ 3-3.5 किलोमीटर एवढं सगळं डोक्यावरती सरपण घेऊन जायचंय. हो आपला आता वाड्यावर निघालाय काय मेंढरा का कधी आलता आता हा मित्रांनो केवढा भारा घेऊन चाललाय सरपणाचा अख्ख्या कड्या पर्यंत जायचे. हा आपलं ना तोका ते झाड दिसतंय का टेकडावरती तो का ते जे उंच झाड दिसतंय का त्या झाडाच्या बी लांब पुढं याला आता हे सरपण घेऊन जायचे. तर मी झूम केलंय ते झाड आता ते किती लांब आहे बघा. हो का एवढ्या लांब इथून सरपण न्यायचे डोक्यावरती. आपली मेंढरं तर तिकडं पलीकडे गेल्यात मित्रांनो. आता मी तिकडंच चाललोय मेंढरांच्या साईडला एकदम खतरनाक रस्त्यातून. हो का हा आपला नाला आहे ना नाल्याच्या शेजारून चाललोय. अशी मेंढरं गेली माझ्या पुढं पटापटा निघून आणि पाऊस बी आलाय. आता आपल्याला लय रिस्क घेऊन जावं लागते. या ठिकाणी बघा कोणता पक्षी बसलाय खंड्या पक्षी मित्रांनो ज्याने बुलेट ट्रेनचा शोध लावला. म्हणजे या पक्षाला पाहूनच शास्त्रज्ञांनी बुलेट ट्रेनचा शोध लावला होता. आणि आपल्यासमोर तोच बसलाय हो का या झाडावरती. बघा त्याला लय भारी कलर असतो त्याचा. आणि आपली मेंढरं इथं चालले ते आता याच नाल्यामध्ये. पक्षी बघा इथनं या झाडावर गेलाय. असं त्याजवळ गेलं की त्या जातो या नाही तर लय भारी दिसलं असतं आपल्याला. मेंढरं सगळे इकडून वरून बागाटाने चरते ते. वा आज मी इकडं आलो रेल्वेच्या इकडं कडाला. आपली पलीकड रेल्वे येतो का हे जे खांब दिसते ते ना रेल्वेचं खांब आहेत. रेल्वेच्या शेजारी आले आणि शेरडांना बी आपलं चांगलं खायला आहे इकडं. बघा तंटाने आज शेरडं खाते ते खाली जाऊन. आणि मेंढरं सगळी हो का वरून खाते ते आपलं गवत. बघा हे बी आपलं झाडपाला खाते तर वरनं बी झाडपाला असतो. सगळ्यात जास्त झाडपाला का इकडं खाली असतो. तंटण्या सगळ्या हिरव्यागार इकडं खालीच असतात. आपली मेंढरं ज्या ठिकाणी चरायला आल्यात ना या ठिकाणी एक झाड बघा किती मस्त आहे मित्रांनो. आणि त्याला अशी कवळी पानं फुटल्या ते इतकं भारी दिसतंय ना हे झाड. हे बघा एकदम त्याचं असं वरचं जे शेंड आहेत ना एकच नंबर दिसते ते बघा. फुलं तर नाही पण असं वाटते ही शेंड्याने फुलंच आले ते त्याच्या. आपल्या डोंगरातली सगळ्यात मोठी रेल्वे आलेली आहे आणि आज मी रेल्वेच्या खूप जवळ थांबलोय. या ठिकाणी बघा बघा किती ह्याला इतकं डबा असतात ना मित्रांनो. आता तुम्ही व्हिडिओत मोजलं तर जवळजवळ 100-150 डबा भरतील एवढी मोठी रेल्वे. ह्याच्यामध्ये आपल्या देशाचा माल जातो एकदम पॅकिंग आहे पॅकिंग. असं म्हणजे काय जात असेल काय माहिती या डब्यांमध्ये पण इतकं मोठालं डबं आहेत ना मित्रांनो. आपली एक एसटी असते ना एसटी तेवढा एक डबा आहे आणि सगळं लोखंडाचं डबं आहे. बघा किती वांडूळ झालं. 1 मिनिटापेक्षा जास्त झालंय तरी डबं संपत नाही. आपण शेवटच्या डब्यापर्यंत शूटिंग चालू होणार आहे. म्हणजे बघा किती डबं असतात. आणि शेवटी ऑफिस आता संपलेलं आहे. ऑफिस आले ऑफिस रेल्वे पोलीस याच्यामध्ये असते. आपली सगळी मेंढरं आता या काटवनात गेले ते मित्रांनो. मला तर काय दिसा नाही पण ह्याच्यात चरायला भरपूर आहे. असं खालून भरपूर मोठं असं गवत बिवत आहे ना. आपले मेंढरं गेले ते त्याच्यात दिसत नाही पण फुगून येतील मला असं वाटतं. या कसलं एकदम खतरनाक जाळ वाटे गेले ते आपली सगळी मेंढरं. तेव्हा दिसते का थोडी दिसते ते असा काटवाने एकदम चबराट. आपले एकदम जवळ काय बघा बदक आहे बघा कसं पोहते एकदम जोरात पोहते. मी त्याच्या जवळ जायला लागल्यावर कसं पळायला लागलं बघा.
दिवसभर डोंगरात आपली मेंढरं चारवून आता हळूहळू आपण निघालेला आहे वाड्याकडे मित्रांनो, नाही का. अजून एक आपला कडा आहे, त्या कडा चढून वर पटांगणाला गेलो की मग तिथनं मोरं आपली जातात मोकळी दाखवाय मेहरं. पण जर एखादा अर्ध आजारी बिजारी असलं ना, हा समोरचा जो कडा आहे हो का, तो पलीकडचा हो का, हा मोठा, ह्याच्यावर आजारी बकरं जाग्यावर घालाटतं मित्रांनो. त्याकरता आपल्याला यारवाळी जावं लागतं आणि त्यातून एक आपलं लावर बी आजारी. आता निघालोय आपल्या वाड्याला हळूहळू. बघा मित्रांनो, मेहर किती मेहर आहेत आपल्या इकडं. हे नवीन वाडा आलाय, त्यांचे बघा जवळजवळ 300-400 बकरी चालल्या आहेत इकडून सगळी. बघा खाली बी बकरीच आहेत. त्यानंतर इथं आपली मेंढरं चालतात बघा. इथं या ठिकाणी सगळी आपली मेंढरं आहेत. पुन्हा आपल्या पाठीमागं तिकडं बघा ते नाना आहे. त्यानंतर इकडं आपले काकू आहेत. म्हणजे ना आपल्याकडे नुसत्या डोंगरात बकरीच बकरी. मी तुम्हाला म्हणलेलं ना, हे आता आपल्या पुढंच बघा किती बकरी चालली त्या भरपूर. आपली सगळी मेंढरं वाड्याला आलेली आहेत आणि आई आपली खुरपाय गेलेली अजून काय आलेली नाही मित्रांनो. मेंढरं पोचले तरी कोकरी बिकरी सोडाय कोण नव्हतं. नंतर मी आवाज दिला, त्यानंतर मग आपली कोकरी बिकरी सोडले ते. तर आता बघा सगळे मेंढरं वाड्यात घालावले ते मी मित्रांनो. आपली आई आलेली आहे आणि आपलं 2 वाघ आत्ताच आईला भेटाय गेलं तर बघा कसा अडवतोय आईला. बघा दाबवतोय आईला मध्येच. मित्रांनो, आपला संध्याकाळचा आईचा स्वयंपाक चाललेला आहे आणि या ठिकाणी बघा कोण जेवते. तुमची सर्वांची लाडकी प्रगती. काय खाते या, काय कालवण दिले आहे? मटकीचं कालवण दिले. हा मस्तपैकी मटकी खायचं चाललंय. आणि या ठिकाणी बघा चपात्या चाललेल्या आहे आपल्या. चपात्या आणि बटाट्याचं कालवण आहे काय. आई मस्तपैकी चपात्या बनवते या ठिकाणी संध्याकाळचे. आज बाजरीचं पीठ नाही, त्याकरता हे ताण पडलाय आपल्याला. कसं लागते? हा बोलती माझ्या संग बोलती. तिची माय भांडणं झालती मगाशी बरं का. मित्रांनो, या ठिकाणी आता हाय आवरल्या का नाही चपात्या? चालल्यात आहे ना. तर इकडं आपलं भाऊ सुद्धा जेवण करतात. कसं झालंय? एक नंबर. आपा शिजला नाही ना बटाटा? भाऊ म्हणते ते 1 नंबर. पण बघा आप्पा खरं सांगते तर या ठिकाणी बटाटा जरा करकर करतोय का नाही आप्पा? आप्पा खात्यात इथं बघा. आपली सगळी आता फॅमिली जेवण करते. आई सगळ्यांना बनवून घालते मित्रांनो. दमून दुपून आली, खायचं आता तसंच. आजचं आपलं जेवण आहे बटाट्याचं कालवण, हे आपल्या 2 चपात्या. आई तू काय घेतले खायला? मटकी घेतली होय. तर आता आईन मी जेवण करतोय. आपलं सुद्धा जेवणाचं ताट आलेलं आहे या ठिकाणी.